ऋषी मातंग हे एक महातपस्वी, योगी, त्यागी, वीतरागी असे सिद्ध महात्मा होते. त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. तसेच ते दीर्घकाळपर्यंत समाधी अवस्थेतही राहू शकत होते. त्यांनी अहिंसा व्रताचे पालन केले असल्याने व त्यांच्या या व्रताचे प्रभावामुळे त्यांच्या आश्रमाच्या चारही बाजूंना अनेक वन्य प्राणी आपापले वैर विसरून अगदी आनंदाने आणि निर्भयतेने वावरत असत. यांचा परिचय विशेष करून वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडात वर्णन केलेला आहे. तो शबरी आणि श्रीराम यांच्या संवादामार्फत आपल्याला सांगितला जातो. ज्यावेळी श्रीराम व लक्ष्मण शबरीला भेटतात, त्यावेळी त्यांचे यथायोग्य स्वागत केल्यानंतर शबरी श्रीरामांना आपली स्वतःची हकीकत सांगते. ती म्हणाली की मी येथे आल्यानंतर गुरु मातंगांची सेवा करीत होते. ते खूप वृद्ध होते. त्यांचा आश्रम इथे जवळच आहे. असे म्हणून शबरी त्या दोघांना घेऊन मातंग ऋषींचे आश्रमात जाते व तेथे त्यांची सर्व दिनचर्या त्यांना सांगते. ती सांगते, हे श्री रघुनंदना, या जागी माझे गुरुजी स्नान करायचे. नंतर या ठिकाणी बसून ते संध्योपासना आणि अग्निहोत्र वगैरे गोष्टी करायचे. वृद्ध असले तरी ते आपल्या स्वतःच्या थरथरत्या हातांनी फुले आणून त्यांचे सुंदर हार करून देवाला अर्पण करीत असत. ते ज्या चौरंगावर बसून पूजा करायचे, त्याच्या दश दिशांना एक प्रकारचे तेजोवलय पसरायचे. अगदी आजही आत्ता आपल्याला ते तेज दिसत आहे, कारण हा सगळा त्यांच्या तपश्चर्येचा प्रभाव आहे. माझ्या गुरुदेवांनी त्यावेळी वाहिलेली ही फुले व हार आजही इतक्या वर्षांनी ताजी आणि टवटवीत दिसत आहेत. मी माझ्या गुरूंच्या तपस्येचा दुसरा एक चमत्कार तुम्हाला दाखवते. वृद्धापकाळाने माझे गुरु तीर्थयात्रा करू शकत नव्हते, म्हणून या जागी बसून त्यांनी सर्व समुद्र आणि पवित्र नद्यांना इथे येण्याची प्रार्थना केली. त्याबरोबर ते 7 समुद्र व नद्यांचे जल इथे आलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांनी ज्या झाडांच्या रोपट्यांना, वेलींना आणि वृक्षांना स्वतः पाणी घातले आहे, ते पाणी इतक्या वर्षांनी सुद्धा सुकलेले नाही. तेथील माती अद्याप ओली आहे. इतकेच नाही तर तेथील फुलांचा सुगंधही अद्याप या मातीला येत आहे. ज्यावेळी माझ्या श्रीगुरूंनी योग बलाने शरीराचा त्याग केला, त्यावेळी ते मला म्हणाले, शबरी, जेव्हा तुझ्या या आश्रमात भगवान श्रीराम येतील, तेव्हा तू त्यांचे समक्ष या शरीराचा त्याग कर. तोपर्यंत मात्र तू येथेच राहा. आता आपण कधी येणार, आपण कोण आहात, कसे आहात, मला तर खरं काहीच माहिती नव्हते. ते विचारण्याचा अवसरही मला मिळाला नाही. पण मी गुरुजींची आज्ञाप्रमाणे मानून आपली वाट पाहत इतकी वर्ष इथे राहिले आहे. आता मला आपण शरीर त्याग करण्याची अनुमती द्यावी. असे म्हणून तिने श्रीरामांना वंदन केले, आपल्या गुरूंचे स्मरण केले आणि योगाग्नीमध्ये आपल्या शरीराचा त्याग केला व पुढे तिने ब्रह्मलोक प्राप्त केला, जेथे तिचे श्रीगुरु मातंग होते. मातंग ऋषींचा आश्रम रामायणातील वर्णनानुसार ऋषमुख पर्वताचे जवळ होता. यांच्या ग्रंथाचे नाव आहे तू जी ए देसी. यात 8 अध्याय आहेत. या ग्रंथात ताल आणि वाद्य याबाबत माहिती आहे. यामध्ये देशी शब्दाचा अर्थ सांगितला आहे. म्हणजेच देशी ध्वनीला देशी असे म्हणतात. म्हणूनच देशीचा एक अर्थ व्यापक असा आहे, कारण ध्वनी हा व्यापक असतो. देशीचा अर्थ व्यापक असा सांगितला असल्याने या ग्रंथाला बहुउद्देशी असेही म्हटले जाते. नाट्यशास्त्रानंतर संगीत रत्नाकर या ग्रंथाचे आधी सर्वात महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. यात नादाचे निरूपण केले आहे.
श्रुती आणि स्वर यामधील संबंधाचा विचारही केला आहे. मातंग ऋषी चित्रावीणाचे श्रेष्ठ असे वादक होते, म्हणून त्यांना चैत्रिक असेही म्हटले जात होते. त्यांनी किन्नरी वीणा हे वाद्य निर्माण केले होते. याला 14 तारा होत्या. आधुनिक सर्व ताल वाद्य किन्नरी वीणेची सुधारित निर्मिती आहे असे सांगितले जाते. 14 तारांच्या वीणेवर संपूर्ण मंत्र सप्तक, मध्य सप्तक आणि तारसप्तक यांचा सुंदर मेळ घालता येतो. रामायणात त्यांनी वानरराज वाली यास शाप दिल्याची सुद्धा एक गोष्ट सांगितली जाते. त्याचे असे झाले की दुंदुभी नावाचा एक दैत्य, त्याला आपल्या बळाचा खूपच गर्व झाला होता. तो म्हणत असे की मी हिमालयाला सुद्धा तोडून फोडून नष्ट करून टाकेन. आणि तो एक दिवस खरोखर हिमालयावर चाल करून गेला. मात्र तिथे अनेक ऋषी तप करत होते. त्यांना ते कळले. तेव्हा ते त्याला म्हणाले की बाबा रे, तू हिमालय मोडून तोडून टाकशील आम्हाला खात्री आहे, पण त्याआधी तू वानरराज वालीचा पराभव कर आणि मग इकडे ये. त्याप्रमाणे तो उन्मत्त दैत्य वालीकडे आला व त्याला युद्धाचे आवाहन केले. वाली पण खूप बलवान होता. त्याने रावणाचाही पराभव केलेला होता. त्याला कैद केले होते. अर्थातच वालीने ते आव्हान स्वीकारले. दोघांचे घनघोर युद्ध झाले. अनेक दिवसांच्या युद्धानंतर वालीने त्या दैत्याला ठार मारले. तो दैत्य रक्तबंबाळ झाला होता. वालीने ते त्याचे प्रेत उचलले आणि गोल फिरवून ते दूर फेकून दिले. मात्र त्याच वेळी त्या राक्षसाच्या रक्ताचे काही थेंब मातंग ऋषींच्या आश्रमावर येऊन पडले. आता ते स्वतः अहिंसेचे व्रताचरण करणारे होते. वालीचा हा उन्मत्तपणा त्यांना अजिबातच आवडला नाही आणि त्यांनी म्हणजेच मातंग ऋषींनी वालीला आणि त्याच्या वानर सेनेला ऋषमुख पर्वतावर येण्यास बंदी घातली आणि सांगितले की या परिसरात जर कोणी आले तर तो तत्काळ मृत्यू पावेल. तेव्हापासून वाली ऋषमुख पर्वतावर जात नसे. आणि म्हणूनच वाली व सुग्रीव यांचे भांडण झाल्यानंतर सुग्रीव या पर्वतावर येऊन राहिला होता. येथेच त्याची आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांची भेट सुद्धा झाली होती.